वेगळ्याच दुनियात ती जगत असते, तिची लाईफ एन्जॉय करत असते. अशी कोण पाहुणी येणार आहे ती बा काय. आणि तुम्हाला तर माहिती आपण दरवर्षी ना म्हणजे बर्थडेला सुद्धा का आपली जान्हवीताई ती भेटायला आलती, पण ती पाहुणी बर्थडेला आली नव्हती. बॅनरवरती तिचं नाव फोटो टाकून, पण ती पाहुणी म्हणणे नाराज होऊ नका मी येणार आहे. तर आता ती सोमवारी येते. पण पाहुणी यायचं म्हणलं ना इतकी धावपळ राहते ना बाई, इतके की आमच्या मातोश्रींच्या तर घर आवरायची राहिल्यात. श्रीगंधा केला आधी आधी श्रीगंध केलाय आहे का नाही मम्मी? हा केला ना. हा केला ना. म्हणजे मम्मी तुम्ही म्हणता ना मम्मीला काही म्हणलोय का मी शॉपिंग बद्दल? काहीच नाही म्हणलो बरं का. पण मम्मीला टेन्शन आहे. मम्मी सांग रे तू. अरे बाबा टेन्शन कशाचं, उलट पाहुणीमुळे मला वेळ मिळाला आणि मी तर सांगते ना पाहुणीमुळे मी बी माझी भरपूर शॉपिंग केली. हा दाखव काय केलंय, काय घेतलंय दाखव. राहू दे आता काही दाखवायची. शॉपिंग म्हणल्यावर कळत सगळ्यांना काही शॉपिंग. बरोबर आहे बरोबर आहे. मग आता आम्ही शॉपिंग केलेली आणि चला आता तर उद्याचाच दिवस राहिलाय. पाहुणी यायची म्हणल्यावर धावपळ तर चालूच आहे. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे ना एवढी गडबड असते, धावपळ असते, कारण पाहुणीचं स्वागत जंगी झालं पाहिजे. हो कसं आहे आपली परंपरा आहे. आणि विशेष म्हणजे पुढाऱ्यांकडे यायची म्हणल्यावर थाटमाट तर व्हायलाच पाहिजे. आता घरी निघालोय, आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहेत, घरचं आवरायचंय. पण मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला कळणार आहे 2 दिवसात कोण पाहुणी येते ती. मम्मीचं काय हो अजून लई मम्मीची शॉपिंग बाकी आहे. त्यामुळे जरा मम्मी आहे अशी काय तशी काय आहे. आणि त्यातून तुम्हाला म्हणलं ना तब्येत बरी नाही आमच्या मम्मीची, त्यामुळे थोडं धावपळ झालं. पण गाडीत म्हणलं तब्येत छान वाटते होय मम्मी? अरे काही काम करायचं. बर चलो मित्रांनो बाय बाय. आता शॉपिंग झाली आहे त्यामुळे तर जास्तच बरोबर. हो शॉपिंग म्हणजे तुम्हाला एक सांगू का, जर तुमच्या घरात कुणाचं दुखायला लागलं असलं ना त्या लेडीजला ना शॉपिंगला घेऊन जा, निम्म दुखणं राहील कुणाचंही असू दे. अरे पण कांद्यानी तर सक्रातीला सुद्धा वेळ नव्हता मिळाला, तर खास वेळ ह्या पाहुणीमुळे मिळालाय. त्यामुळे पाहुणीवर तर मी भरपूर खुश आहे. हा आणि दुखणं राहिलं मम्मीचं. म्हणतात ना मम्मीला काही येत नाही. मम्मी राहून दे पर लग्न झालं काय? नाही नाही यांचं झालं ना. मग काय मित्रांनो अशा पद्धतीने आमच्या मम्मीची शॉपिंग चालू झाली. आणि तुम्हाला माहिती आहे एकदा शॉपिंग करायला लागली की आमच्या मम्मीला भानच राहत नाही. त्या मावशी साडीवर साडी टाकीत होते, पण मम्मीला काही पटना, ही नको ती नको. अखेर माझ्या प्रयत्नांना यश आलं बाबा की मम्मीला एक साडी पटली. एवढा ढिगारा लागल्याच्या नंतर आणि मी संग असल्यामुळं मम्मीला काय हो. आणि आपलं तुम्हाला माहिती आपण मातोश्रींची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, कारण आई वडिलांसाठी जगायचं नाही मग कुणासाठी जगायचं. मग आम्ही केला नाश्ता आणि नाश्ता करून डायरेक्ट सुसाट घरी. तुम्हाला तर माहिती मग आपण कायम मातोश्रींच्या आवडीचं काहीतरी करत